देखिए, ये दूसरी बार जितेंद्र अवार्ड जी एक हमारे प्रभु श्री रामचंद्र के लिए, जो हमारे भगवान है, उनके लिए अपशब्द बोले हैं कि ये 14 बरस वनवास में जाके शिकार करके खाना खाता था, जो कि सरासर गलत है। आज उन्होंने 14 बरस जो वनवास होगा उसमें उसने न जाने कितना उसमें उसने योगदान दिया है, जो उनको मालूम भी नहीं है अवार्ड साहब को। आज एक हमारे प्रभु श्री रामचंद्र भगवान जी, जिसको हिंदू धर्म में सब भगवान करके मानते हैं, और एक हम दिवाली मनाते हैं। जब हम पैदा भी नहीं हुए थे, हमारे बड़े बुजुर्ग पुरखों से आज उनको भगवान मानते मानते आज 500 साल हो गए, जो आज वो अपने घर पे लौट रहे हैं, तो उनको सहा नहीं जाता, खुशी किसी को सहा नहीं जाती। जो आज राम जन्म भूमि, जो आज मंदिर बन रहा है अयोध्या में, राम मंदिर, उसको देखते हुए जो आज पूरी पब्लिसिटी भारतीय जनता पार्टी, हमारे आदरणीय प्राइम मिनिस्टर, हमारे भारतीय जनता पार्टी को मिल रही है जो क्रेडिट, उसको देखते हुए उनको लग रहा है कि कहां ना कहां हमारी राजनीति स्लिप हो रही है। उसको देखते हुए उन्होंने ट्रेनिंग ली है कि हम कुछ अपशब्द बोलेंगे तो उसमें विवाद होगा। देखिए, भगवान तो भगवान है, हम लोग उसको दिवाली के दिन पूजा करते हैं, अपने दुकान में, फैक्ट्री पे, घर पे, सब जगह पे। रामचंद्र भगवान जी का मैं बच्चा था जब से छोटा, तब से हम उनको भगवान करके मानते हैं, और उसके लिए ऐसा अपशब्द बोलते हैं। मुझे तो शर्म आ रही है। एक बार जब जितेंद्र अवार्ड ने सिंधी समाज के लिए भी अपशब्द बोले थे, उनकी जबान में से फिसल जाता है और कुछ भी बोल देता है। मैं उनका निषेध करता हूं, और मैं आम जनता को बताना चाहता हूं कि ऐसे लीडर इस देश में कैसे चलेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। ते जितेंद्र अवार्ड काहीही भटकत असतं आणि त्याला एका विशिष्ट वर्गाची मतं घ्यायची असतात, त्यामुळे तो हिंदूंच्या देवदेवतांबद्दल, शिवाजी छत्रपती महाराजांबद्दल तो नेहमी काय ना काय बोलत असतो। आता एक तर त्याच्यावर परिणाम कसा झाला माहिती आहे का, ते राष्ट्रवादी फुटल्यापासून तो स्वतःला राष्ट्रवादीचं सर्व समजतो, त्यामुळे दररोज आपलं प्रसारमाध्यमांसमोर येऊन काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून काही बोलून जातो। पण आता त्यांनी वयाचं भान ठेवून तालतंत्र बाळगायला पाहिजे। श्रीराम हे मांसाहारी होते हे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावं। त्याच्याकडे जर काय पुरावे असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं, नाही तर उगाच कोण एका वर्गाच्या भावना भडकवण्याचं काम करू नये त्याने। तर स्वतःला एवढा मोठा नेता समजतं तर हे चुकीचं आहे। ते महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि साधू संतांचा इतिहास, साधू संतांच्याबद्दल सर्व हिंदूंमध्ये आदर आहे। खरं तर जितेंद्र आव्हाडांनी फक्त मुघलांचा आणि अफजल खानाचा अभ्यास केला आहे, त्याच्यामुळं ते अफजल खानांना आणि मुघलांनाच देव मानतात। हिंदूंच्या देवांचा असं अपमान करणं, हिंदूंच्या देवांच्याबद्दल असं बोलणं हे चुकीचं आहे। खरं तर प्रभू रामचंद्राच्याबद्दल हे वक्तव्य हे निषेध करण्यासारखं आहे, आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांचा या ठिकाणी मी निषेध करतो। आणि ह्याच्या पुढे सुद्धा त्यांनी थोडा देवांच्याबद्दल आदर मानला पाहिजे। देवांची काय संस्कृती आहे हिंदू धर्माची ती बघितली पाहिजे, आणि त्याच्याबद्दल त्यांनी नंतर वक्तव्य केलं पाहिजे। त्यांनी थोडं देवांच्याबद्दलसुद्धा अभ्यास करावा। त्यांच्या मनामध्ये देवांच्याबद्दल भाव नसेल, पण तरी हिंदू धर्माच्याबद्दल त्यांनी मान सन्मान ठेवून बोलावं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।